शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाला दुसरी फवारणी कोणती करायची याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी तुरीवर कधी करायची ते आपण अगोदर समजून घेऊ। मित्रांनो, दुसरी फवारणी करत असताना आपली तूर ही भर फुलोरा अवस्थेमध्ये असली पाहिजे। जसे की तुम्ही आपली तूर या ठिकाणी बघू शकता, अशी अवस्थेत जर तुमची तूर असेल तर तुम्हाला दुसरी फवारणी या ठिकाणी करायची आहे। दुसरी फवारणीमध्ये तुम्हाला एक अळीनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही अदामाचे बॅराझाइड वापरू शकता। बॅराझाइड अळी नियंत्रणासाठी बेस्ट रिझल्ट देणारे आणि दीर्घकाळ नियंत्रण करणारे हे कीटकनाशक आहे। किंवा तुम्ही ॲम्प्लिगो या ठिकाणी वापरू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोराजन देखील या ठिकाणी वापरू शकता। या तीनही कीटकनाशके जबरदस्त रिझल्ट देणारे आहेत। यापैकी तुम्ही कोणतेही कीटकनाशक या ठिकाणी या फवारणीमध्ये वापरू शकता। बॅराझाइड जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही 35 ते 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी वापरू शकता। ॲम्प्लिगो जर तुम्हाला वापरायचे असेल तर 10 ते 12 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर कोराजन वापरायचे असेल तर कोराजन तुम्ही 10 मिली प्रति पंप या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर मित्रांनो, यासोबतच तुम्हाला बोरान या ठिकाणी घ्यायचे आहे। बोरानच्या वापरामुळे आपल्या तूर पिकात फुलावस्थेमधून शेंगा लागण्यासाठी बोरान मदत करणार आहे। त्यामुळे बोरान आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, यासोबतच आपल्याला एक चांगले बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे। बुरशीनाशक घेत असताना आपल्याला कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे। याच्या वापराने आपल्या तूर पिकात जी काही फुलगळ धुक्यामुळे होते ही होणार नाही, यासाठी आपल्याला कस्टोडिया या ठिकाणी वापरायची आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 25 मिली प्रति पंप याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। यासोबत मित्रांनो, आपल्याला एक विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 13-0-45 हे विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचे आहे। 13-0-45 मुळे आपल्या तूर पिकातील फुलांचे रूपांतर शेंगेमध्ये होण्यासाठी याचा आपल्या पिकात करते। त्यामुळे आपल्याला 13-0-45चा वापर या ठिकाणी करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 80 ते 100 ग्रॅम प्रति पंप याचा वापर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या दुसरी फवारणी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे। तुम्ही दुसरी फवारणी कोणती केली, कोणती कीटकनाशक वापरले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।